नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांची थकीत वैद्यकीय बिले अदा करण्यासाठी नवीन शासन निर्णय निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, सरकारमार्फत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक GR निर्गमित केले जातात। असाच एक नवीन शासन निर्णय सरकारमार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे। 2024 ते 25 या वर्षासाठी सरकारकडून कर्मचाऱ्यांची पेंडिंग असलेली अथवा नवीन येणारी जी वैद्यकीय बिले आहेत ते आता ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत। याबाबतची परवानगी शिक्षण विभागामार्फत शासन निर्णयात देण्यात आलेली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या सर्व बाबी या ऑनलाईन समजणार आहेत। 15 ऑगस्ट पूर्वी विभागामार्फत जमा असलेली वैद्यकीय बिलांची संख्या, एम्प्लॉईज मेडिकल बिल परमिशन तसेच लागणारी रक्कम याबाबत माहिती मागविण्यात आलेली होती। त्यानुसार ही सर्व बिले ऑनलाईन करण्यासाठी विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे। शासनामार्फत जे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत त्यानुसार 30 सप्टेंबर 2024 पूर्वी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ही वैद्यकीय बिले मंजूर होऊन रक्कम देण्यात येईल। थकीत असलेली बिले देत असताना महिन्याला लागणारे वेतन यासाठी निधी कमी पडू नये हे पाहण्यात यावे। त्याबाबत किती निधी लागतो हे सुद्धा लवकरात लवकर कळवण्याचे निर्देश वित्त विभागामार्फत देण्यात आलेले आहेत। धन्यवाद।